दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। या टुर्नामेंटचे दोन फायनलिस्ट संघ लाभलेत। DJB स्पोर्ट्स धुमालपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 फायनल मध्ये दोन संघ प्रवेश मिळवणारे। एका साइडला आई गावदेवी निंबवलीचा संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये न्यू संघर्ष बंगलापाड्याचा संघ आहे। दोन्ही संघांना असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट बोथ टीम्स। दोन षटकांचा सामना, दोन गोलंदाज वापर अनिवार्य, पॉवर प्ले नसणार आहे, पॉवर प्ले नसणार आहे आणि दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून। भावेश भोईर आणि तसेच पूर्वेश ही सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे। बॉलिंग मार्क वरती, याच्यामध्ये कुठलीही शंका नसेल, जिगरच येणार आहे बॉलिंग मार्क वरती। ऋषीदादा मस्कर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे एक शाही सन्मान केला जाणार आहे। पालघर जिल्ह्याचे सुपुत्र आपण जर बघितलं तर हेमंत दादा महाडा यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून राजेशाही मला सन्मान केला जाणार आहे। तर सुप्रसिद्ध सिंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर प्लीज विनंती करतो आपण यायचं हा शाही सन्मान सोहळा स्वीकार करायचा आहे, सत्कार इथे पार पडला जाईल। एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सिंगरांकरता। इंग्लंड सुरुवात झाली, पहिला चेंडू दिशाहीन होता, दिशा खराब दशा खराब, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावन करता भावेशची बॅट तडपली आहे। पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा चौकार। प्रेक्षकांना विनंती असेल, फायनलचा सामना आहे, जर आतापर्यंत जी टुर्नामेंट आयोजन नियोजन आवडलं असेल, आपल्या गावकऱ्यांनी जे कार्य केलंय त्याच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या। सर्व प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ द्या। मित्रांनो टाळ्याला GST लागत नाही, प्लीज विनंती करतोय। यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते, पंच कदाचित दर्शवतायत टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू कदाचित दिशा बदलत होता। तसेच विनोददादा मडवी मंडप डेकोरेटर्स त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जाईल, तर प्लीज विनंती करतो या दादा प्लीज। महेश दादा समोसा यांच्या शुभ हस्ते केला जाईल। पुन्हा एकदा दिशाहीन, दिशा खराब दशा खराब, चेंडू फेकून दिला जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। भावेशच्या बॅट मधून आलेला षटकार। निलेश दादा सातवी यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आलंय। बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक किंवा खेळाडू कॅच पकडे त्यांच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच आमचे कमिटी मेंबर यांच्या माध्यमातून देखील आय थिंक 100चं म्हणजे टोटल 200चं पारितोषिक आहे। कॅच पकडा 200 रुपये। आज संडे आहे, कदाचित आजच्या बैठकीचा इंतजाम होऊ शकतो, मला पण बोलवा, मी कंपनी द्यायला येईन, फक्त जुगाड होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो। कॅच पकडा मैदानाच्या बाहेर, आतमध्ये येऊ नका कृपया करून प्लीज। पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर आलाय तो डॉट, त्याच्यानंतर आलाय षटकार। पुन्हा एकदा धाडण्याकरता सज्ज होता भावेश, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला गेला नाही। एक तेरी एक मेरी, एक तेरी एक मेरी, एक शेर दूसरा सव्वा शेर, दूसरा सव्वा शेर, दूसरा बब्बर शेर। मॅच गरमागरमी ते वाढली जाते, कारण की फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच आहे। भावेश वर्सेस जिगर बॅटर रमला आतापर्यंत। आखूड टप्प्याचा चेंडू दिशाहीन, पुन्हा एकदा भार पडेल, चेंडू निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। या षटकामधील चौकार क्रमांक 2, धावफलक वेगाने वाढेल, धावफलकावरती धाव संख्या 14. अगोदरच्या मॅच मध्ये जिगरने चांगलं प्रदर्शन केलं होतं, या मॅच मध्ये कदाचित दिशाहीन गोलंदाजी करतोय, भरपूर समाचार भावेश घेतोय। भावेश स्वतःमध्ये नावामध्येच कदाचित जादू आहे। भावेश पवार, इथे देखील एक भावेश आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर प्रतिउत्तर, वारंवार प्रश्न विचारतात, प्रश्नाचं उत्तर दिलं जात आहे। षटक क्रमांक 1 ची होईल समाप्ती। षटक क्रमांक 1 च्या समाप्ती अखेरीस धावफलक 14. 2 षटकांचा सामना आहे। पहिल्या षटकामध्ये न्यू संघर्ष बंगलापाडा संघाने ठोकलं त्या 14 धावा। दुसरा षटक कोण येईन बॉलिंग मार्क वरती, बघण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट असेल। एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने येऊयात।
आई गावदेवी निंबोली संघ करता वैयक्तिक पहिला आणि संघ करता दुसरा षटक घेऊन आलाय तो सुमित करेल. सुमित आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजी करण्याकरता पहिला चेंडू उडवलाय हवेमध्ये. मिस टाइम झालाय चेंडूच्या खाली फिल्डर येताना. अक्षय कुठली चुकी करत नाहीये. गोल्डन डकचा शिकार होईल तो. परवेशीत बाद झालाय. पूर्वेशीत बाद झालाय. सुमित बॉलिंग मार्क वरती पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली. पाठीमागील मॅचचा हिरो हर्षद इन झालाय. खोलट टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेलेला स्ट्रोक एक तर सहसोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्या करता प्रयत्न केला जातोय पण कदाचित मिळणार नाहीये. मिळणार नाही आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे मोठा गडी बाद होतोय आणि बघितलं तर भावेशच्या खेळीवरती पूर्ण विराम फुल स्टॉप लगावला जाईल. चला भावेश जरा पाय चालवा जरा काय करा. चला नेक्स्ट बॅटर काय करा. किरण आलाय बॅटिंग करण्याकरता. याच्यामध्ये जर बघितलं तर भावेची चुकी नव्हती कदाचित तरी देखील बिल त्यांना भरावं लागलंय. चुकी कोणाची बिल कोणाच्या नावावरती फाटलंय इथे देखील कॅल्क्युलेशन केलं जाईल. पण आपला संघ करता आपलं योगदान देण्याकरता स्ट्राईक आवश्यक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता हर्षद तो. या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलं गेलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15-15. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. सुमित आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज राहील. हर्षद ऑन स्ट्राईक. स्ट्राईक चढवण्याचा प्रयत्न फटका फसला अक्षय चेंडूच्या खाली. 2 दिवसांमध्ये कुठली चुकी न करणारा अक्षय डायरेक्टली फायनल मॅच मध्ये चुकी करतोय. कॅच ड्रॉप होतोय. जीवनदान हर्षद याला किती मागणं ठरू शकेल. टर्निंग पॉइंट आणणारा क्षण असेल या मॅच मध्ये. दोन धावा इथे सहज आणि सोप्या रूपाने मिळतील. 2च्या मदतीने धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल 17-17. एपी डिव्हिलियर्स यांची जर्सी नंबर 17-17 आलाय. कोणावरती खतरा हर्षद की सुमित. कोणावरती खतरा आहे. येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. खऱ्या अर्थाने जीवनदान हर्षदला भेटलंय. कदाचित जीवनदानचा फायदा उचलण्याकरता सज्ज असेल सुमितच्या विरोधामध्ये. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन मिश्रण केलं गेलं. डॉटच्या स्वरूपाने चेंडूची सांगता केली. फायनलची मॅच आहे मित्रांनो. समीकरण जर बघितलं आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये 17 धावा बनल्यात. आणखी बघितलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी याच्या पुढे 20 ते 22 धावा देखील फायटिंग टोटल आहे. याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये कारण की फायनलची मॅच आहे. आडव्या 23-23 धाव फलकावरती धावसंख्या. भावेश आता खुश असेल कारण की विकेटचं सॅक्रिफाईस केलं होतं आणि कदाचित खऱ्या माणसाकरता चांगल्या माणसाकरता विकेटचं सॅक्रिफाईस केलंय असं त्याला वाटत असेल. हर्षदच्या बॅट मधून षटकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचते 23च्या आकड्यावरती. सुमित पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झाले पण दुसऱ्या चेंडूवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला. त्याच्यानंतर डबल डॉट षटकार. अंतिम लास्ट गो इनिंगचा सेमी फायनल मॅच आपण बघितली. इथं आपण फायनलची मॅच बघतोय. फायनल मॅच मधील पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगलं प्रत्युत्तर दिलं जात आहे पण चेंडू वेगाने बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होताना एक कंप्लीट. दुसऱ्या करता प्रयत्न दोघांची होईन प्राप्ती. जिगर इथे चुकी करतोय कदाचित तिसऱ्या करता निघून आलेत आणि बघितलं तर 2च धावा कंप्लीट दिल्या जातील आणि त्याच्यानंतर धाव कुठली काउंट केली जाणार आहे. या 2च्या मदतीने धाव फलक वाढेल. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 25-25च्या आकड्यावरती. विजय करता 26 धावसंख्येचं आव्हान. 13च्या सरासरीने विजय करता धावा बनवाव्या लागतील. आई गावदेवी निंबोली या संघाला एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर सेकंड इनिंग मध्ये येऊयात. दोन्ही संघाला विनंती करतो आपल्या आपण पोझिशन स्टार्ट करून घ्या. चेंज करून घ्या प्लीज. जरा काय करा. I got
चला आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. बॅटलाईटमुळे मॅच कुठली थांबणार नाहीये. मॅच आजची आज इथेच कंप्लीट केली जाणार. तर प्लीज विनंती करतो, चला दोन बॅटर. मधुकर दादा जाधव यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या फायनल मॅच मध्ये. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय, अंतिम इनिंग आहे, फायनलची मॅच आहे. जर मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा प्लीज. कदाचित मॅच आवडत नाहीये, समोरच्या दिशेने जे काही प्रेक्षक बसलेत कदाचित मॅच आवडत नाहीये, मॅच आवडली नाही कदाचित असं वाटतंय. पण कदाचित सर्व प्रेक्षक खुश होतात, पण समोरच्या आमच्या बाजूवाले खुश नाहीयेत असं वाटतंय. विजय करता टार्गेट असेल 26 धावसंख्येचा 13ची सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे हर्षद बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू आदेश करता, आदेश स्वीकारला होता, डॉटच्या स्वरूपाने जाईल. 2 एक्के आलेत बॅटिंग करण्याकरता. एका साईडला आदेश, दुसऱ्या साईडला जिगर दांडेकर आणि तसेच जर बघितलं तर स्पीकचा एक्का आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद कुठे पण फिट होतोय. बॅटिंग मध्ये द्या, ओपनिंग द्या, मिडल ऑर्डर मध्ये द्या किंवा फिनिशरचा रोल द्या, बॉलिंग द्या किंवा फिल्डिंग मध्ये द्या. हर्षद मिस्टर परफेक्ट. हर्षद दुसरा चेंडू देखील दर्जेदार आहे. ब्लॉक हॉलची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप वरून खेळाडू येईन दुसऱ्या करता इंटरेस्टेड. कदाचित काय घडलं जातंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये कुठला गडी बाद झालाय. जिगर दांडेकर डायमंड डकचा शिकार झालाय. सेलिब्रेशन बघा. अरे काय घडलंय, आदेश याच्यामध्ये बिलकुल चुकी नव्हती. आदेशला तुम्ही याच्यामध्ये कदाचित दोष देऊ शकणार नाही, कारण की कॉल जिगरचा होता. आदेश आपल्या जागेवर हल्ले देखील नव्हते आणि खऱ्या अर्थामध्ये चेंजेस केले गेले बॅटिंग लाईनअप मध्ये, कदाचित ते चांगले ठरले गेले नाही. कदाचित असं वाटतंय की जिगर बॅटिंग करता आलाच नव्हता, कारण की एक पण चेंडू त्याने फेस केला गेला नाही. आणि न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाला माहिती आहे या विकेटचं महत्व किती आहे. आणि डायमंड डकचा शिकार होणारा हा गडी जिगर दांडेकर बॅक टू डग आउट. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण जर बघितलं तर अविनाश दादा हिरंडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षयाला बॅटिंग करण्याकरता जो की सलामीच्या स्वरूपामध्ये यायचा, तो आता वनडाऊनच्या पोझिशन वरती आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक कंप्लीट आता कदाचित दुसरी ते मिळण्याचे चान्सेस पुरेपूर आहेत. दुसरी धाव इथे सहज आणि सोपा रूपाने इथे मिळेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. टार्गेट मोठं नाहीये मित्रांनो, 13ची सरासरी आहे. फक्त एक षटकार किंवा एक षटकार त्याच्यानंतर डबल सिंगलने देखील कार्य होऊ शकतं. पण कदाचित जिगर दांडेकर वेगळ्या भूमिकेमध्ये होता. कदाचित स्ट्राईक इनवरती आदेशाला आणायचा प्रयत्न करत होता. जर कदाचित जिगरकडे स्ट्राईक राहिले असते तरी देखील कुठला फरक पडणार नसता मित्रांनो. अक्षय ऑन स्ट्राईक. हा खूप टप्प्याचा चेंडू आहे. बॅकफुटवरती वेट करून चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढला जाते. चेंडू वेगाने बाउंड्रांच्या दिशेत सरसावत होता. पाठीमागे फिल्डर मिळेल तिथे फक्त आणि फक्त सिंगल धाव. संदीप दादा वरखंडे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम संदीप दादा, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल, धावून पोहोचेल 4-4च्या आकड्यावरती. ग्रँड फिनालेची मॅच आपण या टुर्नामेंटची बघतायत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण बघितलं. धुमालपाडा या ग्रामस्थांच्या वतीने बेगीट करण्याचा प्रयत्न जर खऱ्या अर्थाने बघितलं तर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. मिळाली तिथे सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढलं. जाऊन पोहोचतं धाव फॉल करते. धाव संख्या टोटल ती 5. चेंडू देखील कंप्लीट झाले ते 5. मी म्हटलं होतं की स्पीकचा एका हर्षदला का दिली होती त्याची भूमिका, कारण की कुठल्या पण त्याला कोपच्यामध्ये टाका परफेक्ट फीड होतोय. तोच हर्षद आहे. चांगलं प्रदर्शन करतो. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्व करतो हर्षद.
यावेळेस इनसाइड होती. शॉर्ट फायलिंग वरती फील्डर तैनात. एक धाव सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्या करता इंटरेस्टेड आहेत, कदाचित रनआउटची दाट शक्यता आहे. सिंगलच धाव मिळेल. स्ट्राईक ठेवेल तो अक्षय आपल्या स्वतःकडे. आता समीकरण जर बघितलं धाव फॉलवरती धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या टोटली 6. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय करता 20 धाव संख्येची आवश्यकता. 6-20 समीकरण. कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट येईल का? कदाचित आई गावदेवी निंबवली संघाकरता संकट मोचक हनुमान बघितलं तर बॅटर बनवू शकेल का अक्षय? अक्षय वरती जिम्मेदारी सोपवली जाते. 6 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 20 बॉलिंग मार्क वरती आणखी एक तुरुपचा एक्का आलाय. बॉलिंग मार्क वरती जर बघितलं तर वैयक्तिक पहिल्या संघाकरता दुसरा आणि अंतिम षटक घेऊन आलाय या टुर्नामेंटचं अंतिम षटक हाताळण्याकरता पूर्वेश सज्ज राहील. पहिला चेंडू अक्षय करता. आखूड टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा टर्न प्राप्त झालाय. फायनलची मॅच चालू आहे. 6 मध्ये तुम्हाला 20 धावा बनवायच्यात. कशा अनुषंगाने तुम्ही चेंडू सोडू शकता? खराब डिसिजन आहे अक्षयाचं. अतिशय खराब डिसिजन आहे. 6 मध्ये 20 बनवायचं तर प्रत्येक चेंडू बॅट फिरवणं गरजेचं होतं. सोडण्याचा निर्णय चुकीचा ठरला जातोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू होता. यावेळेस पंच इंटरेस्टेड वाईडचा इशारा. जे अक्षयला पाहिजे होतं ते यावेळेस मिळाले, पण कदाचित एक चेंडू हातामधून निर्धावपणे गेलाय. तो कदाचित काट्यासारखा टोचला जाईल. यावेळेस बॅटची कडा लागली होती. विकेट किपर चांगला झेल इथे टिपला जातोय आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघितलं हर्षद आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून चांगला इथे कॅच पकडला गेला. गडी बाद झाला इथे. अक्षय नव्हे तर कदाचित आई गावदेवी निंबवली संघाच्या अपेक्षा देखील त्याच्या समवेत मैदानाच्या बाहेर जातात. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी. विजय करता 19 धावसंख्येची आवश्यकता. जर या टुर्नामेंटमध्ये न्यू संघर्ष बंगला स्पोर्ट्स या संघाने जर कदाचित पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त बंगलापाडा या संघाने जर कदाचित पारितोषिक प्राप्त केलं तर त्यांच्याकरता टी-शर्ट स्पॉन्सर आहेत. सर्व टीम करतायत. माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे सौभाग्यवती रत्नताई वसंत तांबडे यांच्या माध्यमातून सर्व यांच्या संघाकरता सर्व टीमसाठी बघितलं तर टी-शर्ट स्पॉन्सर असतील. तर खऱ्या अर्थाने मॅचवरती शिकांचा कसलाय, पण कदाचित क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरण्यापेक्षा जास्त वेगाने खेळ आणि हा रंग बदलताना पाहायला मिळतो आपल्याला. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल आणि विजय करता बघितलं तर 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. विकेट लागवण्याचा प्रयत्न डॉटच्या स्वरूपाने चेंडूची सांगता केली जाईल. पूर्वेश बॉलिंग मार्क वरती आहे. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय करता 3 धावसंख्येची आवश्यकता. माफ करा 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 मध्ये 18चं समीकरण आहे. पूर्णपणे कदाचित ही मॅच बघितली तर हातामध्ये आली आहे. न्यू संघर्ष बंगलापाडा यावेळेस ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही. बघितलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव इथे मिळेल आणि त्याच्यानंतर प्रश्न देखील विचारला जाईल जिगर दांडेकर याला त्या धावेची आवश्यकता होती का? त्या धावेच्या स्वरूपामध्ये तो डायमंड डगचा शिकार झाला गेला. आदेशची चुकी नव्हती, आदेशचा कॉल देखील नव्हता, पण कदाचित जिगर इंटरेस्टेड होता. आदेश आपल्या विकेटचा सॅक्रिफाईस करू शकला असता जिगर करता, पण त्याने असं केलं गेलं नाही. समीकरण पूर्णपणे बदलतायत. यावेळेस विकेट लागवण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये आहे. कमीत कमी 2 जास्तीत जास्त 4 मिळण्याचे चान्सेस पण एकाने संतुष्ट व्हावं लागेल. चेंडू क्रमांक जर बघितला तर या षटकामधील कंप्लीट झाले ते फेकून 5.
आणि याच्यानंतर अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या टुर्नामेंटचा अंतिम चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज हाताळण्याकरता पूर्वेश सज्ज राहील. आपण बघितलं तर DJB स्पोर्ट्स जुमाळपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024चा या स्पर्धेचा अंतिम चेंडू फेकण्याकरता पूर्वेश सज्ज राहील आणि फेस करण्याकरता देवीदास ऑन स्ट्राईक असेल. खऱ्या अर्थाने संघर्ष केला होता न्यू संघर्ष मंगळापाडा या संघाने. लास्ट गो अंतिम चेंडू या टुर्नामेंटचा. अंतिम चेंडू स्ट्राईक चढवण्याचा प्रयत्न आणि बघितलं तर या मॅच वरती या टुर्नामेंट वरती पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक प्राप्त करणारा न्यू